नमस्कार, मी शुभांगी दुधलकर सेमिस्टर 1मध्ये पब्लिक इकॉनॉमिक्स हा विषय शिकवणार आहे. आज आपण पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे सार्वजनिक अर्थशास्त्र या विषयाचा जो सिलेबस आहे तो समजून घेऊया. नंबर युनिट 1 जे आहे इंट्रोडक्शन म्हणजे माहिती, हे इथे आपण आता बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 1.1मध्ये द रोल अँड फंक्शन ऑफ द गव्हर्नमेंट इन अॅन इकॉनॉमी म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची भूमिका आणि कार्य हे समजून घ्यायचं आहे. 1.2मध्ये मीनिंग, ऑब्जेक्टिव्ज अँड इंटरडिपेंडन्स ऑफ मॉनिटरी अँड फिजिकल पॉलिसी. मॉनिटरी म्हणजे मौद्रिक होत असते आणि फिजिकल म्हणजे राजकोषीय होत असते. म्हणजेच आपल्याला राजकोषीय आणि मौद्रिक या दोन्ही पॉलिसीचं म्हणजे या दोन्ही धोरणाचं मीनिंग म्हणजेच अर्थ, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट आणि इंटरडिपेंडन्स म्हणजे परस्परावलंबन हे इथे आपल्याला पाहायचं आहे. 1.3मध्ये मीनिंग, टाईप्स अँड मेजरमेंट ऑफ टॅक्सेबल कॅपॅसिटी. टॅक्सेबल कॅपॅसिटी म्हणजेच करदेय क्षमता होत असते. म्हणजेच करदेय क्षमतेचा अर्थ, प्रकार आणि मापन हे आपल्याला या 1.3मध्ये पाहायचं आहे. 1.4 आहे प्रोव्हिजन ऑफ प्रायव्हेट गुड्स, पब्लिक गुड्स, सोशल गुड्स, मेरिट गुड्स अँड मिक्स गुड्स. म्हणजेच प्रायव्हेट म्हणजे वैयक्तिक होत असते, पब्लिक म्हणजे सार्वजनिक, सोशल म्हणजे सामाजिक, मेरिट म्हणजे गुणात्मक आणि मिक्स म्हणजे मिश्रित. म्हणजे या सगळ्या गुड्स या ज्या वस्तू आहे त्यांची तरतूद आपल्याला इथे पाहायची आहे. अशा प्रकारे पहिलं युनिट आपलं कंप्लीट होत असते. नंबर 2 जे आहे दुसरं युनिट पब्लिक एक्सपेंडिचर अँड टॅक्सेशन म्हणजे खर्च आणि कर हे आपल्याला इथे सार्वजनिक खर्च आणि कर हे पाहायचं आहे. त्यामध्ये 2.1मध्ये स्ट्रक्चर अँड ग्रोथ ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्चाचं रचना आणि विकास हा आपल्याला इथे पाहायचा आहे. म्हणजे सार्वजनिक खर्च, इथे खर्च म्हणजे व्यय हेही होत असते. म्हणजे सार्वजनिक व्ययाचे वर्गीकरण, व्ययाचे परिणाम काय आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. 2.2 आहे रिफॉर्म्स इन एक्सपेंडिचर बजेटिंग. म्हणजेच बजेट म्हणजे आपल्याला माहिती आहे अंदाजपत्रक. अंदाजपत्रकामध्ये काही ज्या सुधारणा आहे त्या आपल्याला इथे पाहायचं आहे 2.2मध्ये. कारण की अंदाजपत्रक हे फार महत्त्वाचं असते. आर्थिक क्रिया ज्या आहे त्या अंदाजपत्रकातूनच होत असतात. म्हणून आणि अंदाजपत्रक हे कशा प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये तूट असते, ती तूट कशी भरून काढायची आहे हे सगळं आपल्याला 2.2मध्ये कशा सुधारणा केल्या जाईल याद्वारे पाहायचं आहे. 2.3 आहे थिअरी ऑफ इन्सिडन्स, अल्टरनेटिव्ह कन्सेप्ट ऑफ इन्सिडन्स. म्हणजेच सार्वजनिक खर्चाचे जे सिद्धांत आहे ते आपल्याला इथे पाहायचे आहे. कोणती सिद्धांत आहे ते आपण इथे बघूया. सार्वजनिक खर्चामध्ये काय काय केलं जाते हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. 2.4 आहे थिअरी ऑफ ऑप्शनल टॅक्सेशन अँड प्रॉब्लेम ऑफ डबल टॅक्सेशन. डबल टॅक्सेशन म्हणजे दुहेरी कर होत असते आणि ऑप्शनल टॅक्सेशन म्हणजे वैकल्पिक कर होत असते. म्हणजे वैकल्पिक कराचे सिद्धांत आणि दुहेरी कराचे ज्या अडचणी आहे त्या आपल्याला इथे पाहायचं आहे. नंबर 3 म्हणजे तिसरे युनिट जे आहे गव्हर्नमेंट बजेट अँड रेव्हेन्यू. बजेट तर आपल्याला माहिती आहे अंदाजपत्रक, रेव्हेन्यू म्हणजे महसूल होत असते. म्हणजे गव्हर्नमेंटचा म्हणजे सरकारचा महसूल आणि सरकारचे अंदाजपत्रक हे आपल्याला इथे तिसऱ्या युनिटमध्ये पाहायचं आहे. त्यामध्ये नंबर म्हणजे 3.1 आहे बजेट, मीनिंग अँड कंपोनंट्स. म्हणजे अंदाजपत्रकाचा अर्थ आणि अंदाजपत्रकामध्ये कोणते घटक आहेत ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. कारण की अंदाजपत्रक हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे अंदाजपत्रकामध्ये कोणते घटक समाविष्ट आहे, ते कशाप्रकारे सादर केलं जातं हे आपल्याला इथे पाहायचं आहे. 3.2 आहे प्रिपरेशन, प्रेझेंटेशन अँड एक्झिक्युशन ऑफ बजेट. यामध्ये अंदाजपत्रक हे कशाप्रकारे, अंदाजपत्रकाचा आढावा कसा असतो, अंदाजपत्रकाची तयारी कशी असते, आणि प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण कसं असते आणि एक्झिक्युशन म्हणजे अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते अंदाजपत्रकाची, ही आपल्याला इथे पाहायची आहे. 3.3 आहे ट्रेंड्स इन रेव्हेन्यू ऑफ युनियन, स्टेट अँड लोकल बॉडीज सिन्स 1991. 1991चं जे धोरण आहे ते धोरण फार महत्त्वाचं होतं. त्यानुसार 1991च्या धोरणामुळे
भारतामध्ये कोणते कोणते बदल घडून आलेले आहे, संघ, राज्य आणि सामान्य बॉडीजमध्ये म्हणजे सामान्य भूमिकेमध्ये, ते आपल्याला इथे पाहायचं आहे. म्हणजे 1991 पासूनचा भारताच्या राजकोषीय धोरणामध्ये कोणता आढावा घेण्यात आलेला आहे ते सगळं आपल्याला 3.3 मध्ये पाहायचं आहे. 3.4 आहे इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष टॅक्स म्हणजे कर आणि अप्रत्यक्ष कर यांच्यामध्ये कशाप्रकारे सुधारणा केल्या जाईल हे आपल्याला 3.4 या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. नंतर आहे आपलं चौथं युनिट फिक्स्ड पॉलिसी अँड फेडरल फायनान्स. फिक्स्ड पॉलिसी म्हणजे राजकोषीयच्या जे धोरण आहे आणि फेडरल फायनान्स म्हणजे वित्तीय जे धोरण आहे ते आपल्याला या युनिटमध्ये समजून घ्यायचं आहे. यामध्ये नंबर 4.1 आहे इंडियन फिस्कल पॉलिसी सिन्स 1991. म्हणजे 1991चं जे धोरण आहे राजकोषीय वित्तीय जे धोरण आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे. इंटरडिपेंडन्स ऑफ फिस्कल अँड मॉनिटरी पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण यांचं परस्परावलंबन कसं आहे, ते एकमेकांवर कशा प्रकारे अवलंबून आहे ते आपल्याला 4.2 या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. 4.3 ट्रान्सफर ऑफ रिसोर्सेस फ्रॉम युनियन टू स्टेट. म्हणजे ही जी संसाधने आहे, साधन संपत्ती आहे, ती युनियनपासून स्टेटपर्यंत कशी ट्रान्सफर होतात, कशी पोहोचविली जातात हे आपल्याला 4.3 मध्ये पाहायचं आहे. 4.4 रिकमेंडेशन ऑफ लेटेस्ट फायनान्स कमिशन. म्हणजे आता जे कमिशन म्हणजे जे धोरण सादर केलेलं आहे, जे फायनान्स कमिशन सादर केलेलं आहे त्याच्या शिफारशी काय आहे, म्हणजे नुकतेच जे धोरण सादर केलेलं आहे त्याच्या शिफारशी काय आहे हे आपल्याला 4.4 मध्ये पाहायचं आहे. 4.5 मध्ये सेंटर स्टेट कॉन्फ्लिक्ट्स ऑन फायनान्स. म्हणजे वित्तावर केंद्र आणि राज्याचे कसं संघर्ष चालतात, कसे काय होतात हे आपल्याला 4.5 मध्ये पाहायचं आहे. अशा प्रकारे हा आपला पूर्ण पेपर पब्लिक इकॉनॉमिक्सचा तयार होतो. हा पेपर 80 मार्काचा आहे आणि चारही युनिटला 20-20 मार्कामध्ये डिवाईड केल्या जाते आणि अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा हा पेपर आहे आणि त्याद्वारे आपल्याला याचा अभ्यास पॉईंट टू पॉईंट करायचा आहे. 20-20 मार्कामध्ये चारही युनिट डिवाईड असल्यामुळे चारही युनिटचा बरोबर अभ्यास करून आपल्याला याविषयी पॉईंट टू पॉईंट अभ्यास करून चांगले मार्क्स कवर करायचे आहे. कारण की या विषयामध्ये मार्क्स हे जास्त कवर होऊ शकतात. कारण की भारताविषयीचंच आपल्याला बजेट म्हणजे अंदाजपत्रक, कर, कोणत्या प्रकारचे कर आहे, रेव्हेन्यू म्हणजे महसूल कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसून येतात. त्यामुळे फार चांगला विषय आहे आणि इंटरेस्टिंग विषय आहे आणि अशा प्रकारे आपण हा इथे पूर्ण सिलेबस समजून घेतलेला आहे. पुढल्या पिरियडला आपण 1.1 सुरू करूया. नमस्कार.